एकदम सॉफ्ट आणि चांगले फुललेले मेथीचे पराठे कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करत आहे। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचे धने, 1 चमचे जिरे वाटून घ्यायचे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा सोडा, बारीक चिरलेली मेथीची भाजी, मिक्सरला बारीक केलेलं वाटण, अर्धा चमचा हळद, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि सर्व चांगलं पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं। हे मेथीचे पराठे बनवण्यासाठी मी वास्तू यांचं साजूक तूप वापरलेलं आहे। या तुपाचे बरेच फायदे आहेत। हे तूप एकदम दाणेदार आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाची लाटी लाटून घ्यायची आणि मी जसा व्हिडिओत दाखवते आहे तसा पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटून झाल्यानंतर तव्यावर 1 चमचा वास्तूचं साजूक तूप ऍड करायचं। त्यानंतर पराठा टाकायचा आणि दोन्ही बाजूनी चांगला खरपूस असा पराठा शेकून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवलेली सेम प्रोसेस फॉलो करून मी अशा प्रकारे सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत। त्यावर साजूक तूप ऍड केलं आणि चटणीसोबत हा पराठा एन्जॉय केला। तुम्ही सुद्धा रेसिपी नक्की करून बघा। थँक्स फॉर वॉचिंग।